यावर्षी जून ते जुलै या महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर आला। पुरामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली। चालू वर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये जो महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला, त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या महापुरानं इतकं मोठं थैमान गाठलं की जवळजवळ 17 दिवस पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी राहिलं गेलं। कर्नाटक शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याचा तुंब हा इकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहिला गेला। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान जर बघितलं तर शेतामध्ये 100% नुकसान हे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामुळं माझी राज्य शासनाला निश्चितपणाने या ठिकाणी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की त्या संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याची भूमिका शासनानं घ्यावी आणि चांगल्या पद्धतीचा दिलासा या शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात यावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने करतो। तर कृष्णा व पंचगंगेला आलेला महापूर हा कर्नाटकाच्या अलमट्टीचा परिणाम असल्याचे ते म्हणाले। केंद्रीय जल आयोगाचे जे निर्देश आहेत त्या निर्देशाचं तंतोतंत पालन हे कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी करावं आणि कर्नाटकनं 513.60 मीटरची उंची त्या ठिकाणी पाण्याची ठेवून पाण्याचा विसर्ग जर ठेवला तर कुठल्याही पद्धतीचं पाण्याचा बॅक फ्लो किंवा तुंब या ठिकाणी राहणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान प्रत्येक वर्षी या ठिकाणी होणार नाही। या पद्धतीचं केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्नाटक शासनानं त्या ठिकाणी वागावं अशा पद्धतीची सुद्धा मागणी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। या पत्रकार परिषदेला भाजप महिला अध्यक्षा पुष्पाताई पाटील, अशोकराव माने आदी उपस्थित होते।